एखाद्या पुरुषाला आकर्षित करण्यासाठी केवळ बाह्य सौंदर्यापेक्षा तुमचा स्वभाव, आत्मविश्वास, वागणूक या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतात. पुरुष हा अशा स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात ज्या स्वतःच्या बाबतीत आनंदी आणि आत्मविश्वासू असतात, स्वतःच्या गुणांचा अभिमान बाळगतात. त्यासोबतच केवळ स्वतःबद्दल न बोलता समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचे कुतूहल दाखवा. समोरच्याच्या आवडीनिवडी आणि कामाची प्रामाणिकपणे स्तुती करा. असे केल्याने देखील तुमच्याबद्दल त्यांना आकर्षण वाटू लागेल. कोणताही पुरुष तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, तुमच्यासाठी वेडा होईल. महिलांनी फक्त हे 5 आकर्षणाचे नियम ऐकायचे आहेत. यामुळे तुमचं नातं कायम जिवंत राहणार आहे. केवळ स्वतःबद्दल न बोलता समोरच्या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल दाखवा. समोरच्याच्या आवडीनिवडी देखील तुम्हाला जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बोलताना किंवा समोरून जाताना डोळ्यात पाहून दिलेले एक स्मित हास्य शब्दाशिवाय खूप काही सांगू शकते. त्यानंतरचे स्वतःच्या आयुष्यात व्यस्त राहणे, स्वतःचे छंद जोपासणे आणि सतत उपलब्ध न राहणे हे पुरुषांना जास्त आकर्षित करते. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार योग्य कपडे, टापटीप राहणे ही पहिली छाप पाडण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सकारात्मक विचार आणि दृढ विश्वास ठेवा, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात हवी ती व्यक्ती आकर्षित करू शकता. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन असे देखील म्हणतात. कधी तुम्ही शांत बसल्यावर तुमच्या मनात असा विचार आला आहे का की आपल्या ओळखीच्या एखाद्या स्त्रीकडे असं नेमकं काय असतं ज्यामुळे पुरुष तिच्या प्रेमात अक्षरशः वेडे होतात, तिच्या शब्दाला मान देतात आणि तिचा आदर करतात? आपण लांबून बघताना विचार करतो, ही तर दिसायला साधीच आहे, ही काय फार श्रीमंत पण नाही आहे, पण नेमकं काय गुपित आहे हिच्याकडे? अशा वेळी आपण स्वतःच्या नशिबाला किंवा नशिबातल्या नात्याला दोष द्यायला सुरुवात करत असतो. आपल्याला असे वाटते की नशिबात असलेले जोडीदार नीट वागले तरच आपले नाते चांगले ठरू शकते. पण मैत्रिणींनो, खरंच सांगू का, हे नशिबाचा खेळ नाही आहे, ही एक जादू आहे. स्वतःच्या अस्तित्वाच्या त्या तेजाची जी खूप कमी स्त्रियांनाच माहीत आहे. तर तीच जादू काय आहे ते आपण आज बघत आहोत. आज आपण त्या सो कोल्ड सायकोलॉजीच्या कोरड्या पुस्तकी गप्पा मारणार नाही आहेत. आज मी तुमच्याशी एका मैत्रिणीच्या नात्याने अशा 5 नियमाच्या बाबतीत बोलणार आहे जे कदाचित तुम्हाला माहितीही नसतील किंवा असतीलही. हे ते 5 शक्तिशाली नियम आहेत. हे नियम तुम्ही तुमच्या दररोजच्या वागण्यामध्ये आणले तर तुम्हाला कोणासमोरही प्रेम, वेळ किंवा आदराची भीक मागावी लागणार नाही आहे. इथे वेळ लावणं म्हणजे कोणालाही फसवणं नाही, तर स्वतःला सायकोलॉजिकल इतकं हाय व्हॅल्यू बनवायचं आहे की समोरच्या पुरुषाच्या मनात तुमची किंमत आपोआपच असली पाहिजे, निर्माण झाली पाहिजे. हा व्हिडिओ म्हणजे केवळ माहिती नाही, तर तुमच्या स्वतःला पुन्हा शोधण्याचा एक प्रवास आहे. तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये काही ना काही गोष्टी ह्या विसरत चाललेल्या असतात. तुम्ही स्वतःकडे लक्ष देणे देखील विसरत असतात. तर तुमच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतःच्या नियमितपणे पालन करायचे आहे, स्वतःची केअर करायची आहे. आणि अजून काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघा, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे तुम्ही दररोजच्या वागण्यामध्ये ठेवा. नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला फरक दिसेल. तुमचा जो कोणी जोडीदार आहे तो नक्कीच तुमच्यासाठी वेडा झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे तुमच्यावर तो प्रेम करायला लागेल, काळजी घेईल, मनापासून तुमच्या शब्दाचा विचार करेल. आणि स्त्रियांना काय हवं असतं, तर स्त्रियांना फक्त प्रेम आणि रिस्पेक्टच महत्त्वाचा असतो. आजचा हा विषय तुमच्या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नातं कुठेतरी विस्कळीत होतं आहे, तुम्हाला हवा तसा मान मिळत नाही आहे, तुम्हाला रिस्पेक्ट मिळतच नाही आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या जोडीदाराच्या आणि तुमच्या नात्यामध्ये कुठंतरी अंतर होत चाललं आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की बघायचा आहे. एका नव्या पर्वाची सुरुवात हा व्हिडिओ असेल. तर तयार आहात ना तुम्ही तुमची हरवलेली पॉवर पुन्हा मिळवण्यासाठी? मग हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण हे नियम तुम्हाला जगण्याची व्याख्या आणि तुमच्या आयुष्यातील एक खास माणसाची जागा नक्की कायम बदलून टाकेल. तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी आलात म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या काही कमी आहेत, कदाचित असतीलही, कदाचित यापेक्षा वेगळे वागणे तुमचे असेलही, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यातील जर काही नियम तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्ही नशीबवान आहात. पण यातील काही नियम तुम्ही पाळत नसाल तर नक्कीच तुम्हाला ते आजपासूनच सुरुवात करायचे आहेत. मैत्रिणींनो, कधी तुम्ही हे अनुभवलं आहे का की आपण एखाद्या झाडाला रोज प्रमाणाबाहेर पाणी घातलं तर ते झाड वाढण्याऐवजी कुजायला लागतं? तसंच नात्याचंही आहे. आपण प्रेम इतकं वाहत जातो की आपल्याला स्वतःची ओळख असते ती देखील आपली हरवून बसतो. आपली आयडेंटिटी आपण नष्ट करत चाललेलो असतो.
आपण त्याच्या एका हायसाठी आपली सगळी महत्त्वाची कामे बाजूला सारतो. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत डोळे सुजेपर्यंत फोनकडे वाट बघत बसलेलो असतो. कधी त्याचा मेसेज येईल, कधी त्याचा कॉल येईल आणि कधी मी त्याला रिप्लाय देईल. आपल्याला वाटत असते की हे प्रेम आहे, पण समोरच्याला ते तुमचं रिकामंपण वाटायला लागतं. इथे प्रश्न तयार होतो की त्याला इग्नोर करायचं नाही आहे. प्रश्न असा आहे की स्वतःच्या अस्तित्वाचा. तुम्ही स्वतःचा विचार करा. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या हातात काहीच काम नसते त्या दिवशी तुम्हाला स्वतःचाच कंटाळा येतो. मग विचार करा, तुम्ही सगळी कामं सोडून आयुष्यात त्याच्याच हातात दिलेलं आहे, तर त्याला तुमचं कौतुक कसं वाटेल? उलट त्याला असं वाटणार आहे की हिला काहीही काम नाही आहे किंवा ह्याला काहीही काम नाही, याच्याकडे भरपूर वेळ आहे, असे त्याच्या मनामध्ये गैरसमज होऊ शकतो. तर पुरुषांना अशा स्त्रियांची ओढ जास्त वाटते ज्यांचं स्वतःचं एक असं वेगळं आनंदी आणि खमखमीत आयुष्य असतं. तर हा नियम मी पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी सांगणार आहे, परंतु स्त्रियांसाठी स्पेशली आहे, जेणेकरून स्त्रियांना हे नियम पाळल्याने नक्कीच ती रिस्पेक्ट मिळणार आहे जी त्यांना हवी असते. समजा त्याने तुम्हाला विचारलं, काय करतेस? आणि तुम्ही उत्तर दिले, काही नाही, तुझे मेसेजची वाट बघत होते, तर तिथेच तुमच्या प्रभावाचा संप झालेला आहे. म्हणजेच तुमचा प्रभाव तिथे पूर्णपणे पडत नाही. जर तुम्ही खरंच तुमच्या आवडीच्या व्यक्तीला कामात मग्न असाल असे दाखवले, मग ते वाचन असो किंवा छंद असो किंवा अगदी स्वतःच्या करिअरविषयी काम करणं असो, तरच तुमच्या आवाजातील तो उत्साह त्याला जाणवतो. त्याला हे समजू द्या की तुमच्या आयुष्यात आनंदी राहण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची किंवा सोबतीची गरज नाही आहे. तुमची ही स्वतंत्र वृत्ती त्याला अस्वस्थ करते आणि हीच अस्वस्थता त्याला तुमच्याजवळ घेऊन येते. पण मैत्रिणींनो, फक्त स्वतःलाच बिझी ठेवून भाग पडत नाही. खरी जी जादू आहे ती तेव्हाच घडते जेव्हा नात्यामध्ये चढ उतार यायला सुरुवात होते. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातल्या दररोजच्या वागण्यामध्ये बदल पाडता. समोरच्याला विचार करायला तुम्ही नक्की भाग पाडता. म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, तुमच्या भावनांवर कंट्रोल करणे स्वतःच्या हातात आहे. मैत्रिणींनो, नात्यातली सर्वात मोठी चूक आपण काय करतो माहीत आहे का? आपण आपल्या आनंदाच्या आणि दुःखाचा रिमोट कंट्रोल समोरच्याच्या हातात देऊन मोकळे होत असतो. त्याने नीट बोलले तर आपण खुश आणि त्याने दुर्लक्ष केलं तर आपण रडत बसणार. पण हा विचार करा, जेव्हा समोरच्याला कळलं की तो तुम्हाला एक मेसेजने रडवू शकतो किंवा एका फोनने हसवू शकतो, तेव्हा कळत नकळत तो तुमच्यावर मानसिक राज्य करायला सुरुवात करतो. पुरुषांना अशा स्त्रिया खूप जास्त आकर्षित करतात ज्यांच्या भावनांवर त्यांचा स्वतःचा नियंत्रण आहे, कंट्रोल आहे. समजा जर तुमचं काही बी नसलं तर ओरडून गळे काढण्यापेक्षा किंवा फोनवर मेसेजचा पाऊस पाडण्यापेक्षा फक्त एक दीर्घ श्वास घ्या आणि मन शांत ठेवा. तुमची ही शांतता कोणत्याही आवाजापेक्षा जास्त मोठी असते. जेव्हा तुम्ही रिॲक्ट होत नाहीत तेव्हा समोरच्या पुरुषाच्या मनात काहूर माजत असतो. त्याला भीती वाटते की तिला काहीच फरक पडत नाही आहे, हिच्या मनात काय चाललंय. तुमचं हे असं वागणं त्याला एका कोड्याप्रमाणे वाटायला लागतं. त्याला तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडतं. ज्या स्त्रियांच्या डोळ्यात पाणी आणणं इतकं सोपं नसतं, तिचा आदर पुरुषांना करणं भागच पडतं. त्यामुळे तुमच्या भावनांची सूत्र कोणाच्याही हातात देऊ नका. तुमचं हसू आणि तुमच्या डोळ्यातील अश्रू हे स्वस्त नाही आहेत. भावनांवर ताबा मिळवला की पुढची पायरी येते, ती म्हणजे तुमची कदर. जेव्हा तुम्ही कोणासाठी कितीही झुकलात तरी तो तुमच्याच किंमत करत नसेल तर तुम्हाला एक रेषा आखावी लागेल. म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, स्वाभिमानाची ती लक्षणं ची रेषा जी ओलांडू नका. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की थोडंसं झुकलं तर काय होतंय, नातं टिकणं महत्त्वाचं आहे. परंतु मैत्रिणींनो, एका मर्यादेनंतर झुकणं म्हणजे स्वतःचं अस्तित्व पुसून टाकणं, स्वतःच्या स्वाभिमानाच्या आड जाणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो पुरुष तुमच्या स्वाभिमानाची किंमत करू शकत नाही तो तुमच्या प्रेमाच्या लायकीचा नसतो. पुरुषांना त्या स्त्रियांचा मनापासून आदर करावा वाटतो ज्यांच्या आयुष्यात काही ठाम नियम असतात. जर तुम्हाला कोणाचं बोलणं खटकत असेल किंवा कोणाची वागणूक अपमानास्पद वाटत असेल तर तिथे स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमची ही नाही म्हणण्याची ताकदच तुम्हाला खरी ओळख देईल. जर तुम्ही त्याच्या प्रत्येक चुकीला प्रेम समजून माफ करत राहिलात तर त्याला तुमची सवय होईल आणि तो तुम्हाला गृहीत धरायला लागेल. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मर्यादा आखून देता तेव्हा त्याला कळतं की ही स्त्री वाकणारी नाही आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी त्याला त्याचा दर्जा सुधारावा लागेल. तुमची ती लक्ष्मण रेषा इतकी मजबूत ठेवा की कोणाचीही ती ओलांडण्याची हिंमत होणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा समोरच्यालाही तुमचा आदर करावाच लागतो. स्वाभिमान गहाण ठेवून मिळवलेलं प्रेम हे प्रेमाचं घर नसतं, तर ते एक तुरुंगवास असतो.
तुम्हाला कधी असं वाटतंय का की तुम्ही एखाद्यासाठी खूप झुकलात आणि तरीही त्याने तुमची किंमत कमी केली? असं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वाभिमानासोबतच तुमची थोडी गूढतासुद्धा त्या नात्यात असायला हवी, त्यामुळे नाते टिकवली जातात. तुम्ही नेमकं काय विचार करताय हे त्याला नेहमी पडलेलं कोडं असावं. म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, तुम्ही तुमच्या भावनांची चावी कोणाला देऊच नका. परंतु अत्यंत महत्त्वाचे हे एक काम म्हणजे तुमच्या आयुष्याचं पूर्ण पुस्तक कोणासमोरही उघडायचं नाही आहे. आपण स्त्रिया खूप हळव्या असतो. आपल्याला वाटतं की मनातलं सगळं काही सांगून टाकलं की नाती ही घट्ट होतात. परंतु पुरुषांच्या सायकोलॉजीनुसार ज्या गोष्टीचं रहस्य असतं त्याच्याबद्दल त्यांना जास्त कुतूहल वाटतं. तुमच्या आयुष्यातला प्रत्येक लहान मोठ्या गोष्टी, तुमचे जुने किस्से किंवा तुमचे पुढेचे सगळे प्लॅन पहिल्याच भेटीत किंवा सुरुवातीच्या काळातच सांगून टाकू नका. तुमच्या व्यक्तिमत्त्वात थोडा तरी सस्पेन्स राहू द्या. त्याला विचार करू द्या की तुम्ही फावल्या वेळात काय करता, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं वेड आहे, तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकता. जेव्हा एखाद्या पुरुषाला असं वाटतं की त्याने तुम्हाला पूर्णपणे ओळखलंय, तेव्हा त्याची शोध घेण्याची वृत्तीही कमी होईल. पण जर तुम्ही रोज त्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवा आणि सकारात्मक पैलू दाखवत असाल तर तो तुमच्यात गुंतून राहील. हे रहस्य म्हणजे खोटं बोलणं नाही, तर स्वतःची माहिती हप्त्याने देणं, म्हणजे थोडी थोडी सांगायची आहे. तुमच्या आयुष्यातली ती मॅजिक तुम्ही टिकवून ठेवायची आहे. ही जादू नक्कीच तुमचं नातं हे जिवंत ठेवेल. त्याला नेहमी असं वाटलं पाहिजे की हिला जितकं ओळखावं तितकी ही अजूनच सखोल वाटत जाते. हिची मिस्ट्री नात्यातली ओढ कधीच कमी होऊ देत नाही. रहस्य तर मनातच असतं, पण तुमचं व्यक्तिमत्व न बोलता समोरच्यावर प्रभाव पाडत असतं. शब्दांशिवाय राज्य कसं करायचं हे सांगणारा आपला पुढचा नियम म्हणजे तुमच्या अस्तित्वाचा प्रभाव शब्दाशिवाय पाडा. मैत्रिणींनो, कधी विचार केला आहे का की काही स्त्रिया ह्या स्वतःला खूप कमी समजतात? तर हे होऊ द्यायचे नाही आहे, कारण आपण आपल्या हाताने आपली किंमत कमी करत असतो. तुम्ही कधी असे पाहिले आहे का की काही स्त्रिया एखाद्या ठिकाणी जातात, एखाद्या फंक्शनला जातात आणि तिथे गेल्या की सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे का वळतात? हे काही फक्त सौंदर्यामुळे नसतं, हे असतं त्यांच्या बॉडी लँग्वेजमुळे आणि त्यांच्यातला आत्मविश्वासामुळे. तुमची चालण्याची पद्धत, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघणं आणि तुमच्या चेहऱ्यावरचं ते आश्वासक हसू बरंच काही सांगून जातं. पुरुषांना अशा स्त्रिया खूप पॉवरफुल वाटतात, ज्यांना माहीत असतं की त्या आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघून अभिमानाने म्हणता की मी सुंदर आहे, तेव्हा ती ऊर्जा तुमच्यासोबत बाहेर पडते. खांदे पाडून किंवा सतत स्वतःला कमी लेखून वावरू नका. तुमची देहबोली ही तुमच्या आत्मविश्वासाचा आरसा असतो. तुमच्या हालचालीमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि नजाकत असू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराचा आणि स्वतःच्या विचारांचा आदर करता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला तुमचं वजन जाणवतं. तुमची इमेज तिथे क्रिएट होते. तुमची ती कॉन्फिडंट वाइब्स समोरच्या पुरुषाला मोहून टाकते. त्याला जाणवतं की ही स्त्री स्वतःमध्येच एक संपूर्ण विश्व आहे. तुमचं हे तेज त्याला तुमच्याकडे आकर्षित करते आणि त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत आपण स्वतःवर कसं काम करायचं हे पाहिलं आहे, पण समोरच्या पुरुषाच्या मनातील हिरो ही जागा करून तुमची जागा पक्की कशी करायची? म्हणूनच आपला पुढचा नियम आहे, त्यांच्यातला हिरोला योग्य वेळी दाद द्या. हे ऐकायला कदाचित जुनं वाटेल, पण हे मनातलं एक सत्य आहे. प्रत्येक पुरुषांना असं वाटतं की तो ज्या स्त्रीवर प्रेम करतो तिच्यासाठी तो काहीतरी विशेष आहे. त्याला कौतुकाची भूक असते, पण ते कौतुक मनापासून असावं लागतं. जेव्हा तो तुमच्यासाठी काहीतरी छोटी गोष्ट करतो किंवा एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेतो, तेव्हा त्याचं कौतुक करायला अजिबात विसरू नका. पण लक्षात ठेवा, हे कौतुक एखाद्या लाडक्या मुलासारखं नसावं, तर ते एका बरोबरीच्या जोडीदारासारखं असावं. त्याला हे जाणवू द्या की त्याच्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे. जेव्हा तुम्ही त्याला प्रोत्साहन देता, तेव्हा तो अधिकच भावनिकदृष्ट्या तुमच्यावर अडकत जातो. त्याला तुमच्यासोबत असताना शक्तिशाली आणि सक्षम वाटलं पाहिजे. हे मानसशास्त्र आहे असं सांगतं की जो माणूस आपल्या जगाशी लढायला प्रेरणा देतो आणि आपण त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतो, तुमचे 1-2 शब्दाचे कौतुक त्याला तुमचं रक्षण करण्यासाठी आणि तुमच्यासाठी कष्ट करण्यासाठी 1000 पटीने ऊर्जा देत असते. पण हे सर्व करताना तुमचं स्वतःचं स्थान कधी कमी होऊ देऊ नका. तुम्ही राणी आहात, म्हणूनच तो राजासारखा वागतोय, हे भान त्याला असू द्या. आणि आता येतोय तो सर्वात थरारक आणि महत्त्वाचा मास्टर नियम, ज्याची आपण व्हिडिओच्या सुरुवातीपासून वाट बघतोय. म्हणूनच आपला सर्वात शक्तिशाली आणि शेवटचा नियम आहे. तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही हा नियम शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचा आहे. डिटॅचमेंट. गमावण्याची भीती कायम ठेवा.
हा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. नात्यातलं आपलं 100% प्रेम द्या, पण कधीही कोणाला हे सांगू नका की तुझ्याशिवाय मी मरून जाईन. ज्या क्षणी समोरच्या पुरुषाला कळतं की तुम्ही त्याला सोडून कुठेच जाऊ शकत नाही, त्या क्षणी तो तुम्हाला गृहीत धरायला लागतो. तुमच्या मनात ती ताकद असावी की जर तुमचा स्वाभिमान दुखवला जात असेल किंवा नात्यात आदर नसेल, तर तुम्ही एकटं चालायला तयार आहात. ही डिटॅचमेंट म्हणजे प्रेम न करणं नाहीये, तर ही स्वतःला वाचवण्याची शक्ती आहे. जेव्हा त्याला हे जाणवतं की तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि तुम्हाला गमावणं म्हणजे एखाद्या हिऱ्याला गमावल्यासारखं होणार, त्याला तुम्हाला गमावणं परवडणार नाही, तेव्हा तो तुमच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो. पुरुषांना आव्हाने आवडतात. तुमचं प्रेम हे त्याच्यासाठी एक गिफ्ट असावं, हक्क नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी त्याच्यावर विसंबून राहत नाहीत, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने शक्तिशाली होत असता. ही ताकद तुमच्या डोळ्यात दिसली पाहिजे. त्याला नेहमी असे वाटू द्या की तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी त्याला रोज नव्याने तुमचं मन जिंकावं लागेल. तर मैत्रिणींनो, हे सर्व नियम कसे आहेत ते नक्की सांगा. फक्त हे नियम नातंच नाही, तर तुमचं स्वतःचं आयुष्य देखील उजळून टाकतील. हे लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःची जी किंमत ठरवता, जग तुम्हाला तीच किंमत देतं. कोणाच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला इतकं समृद्ध करा की लोकांनी तुमच्यासोबत चालण्यासाठी धडपड केली पाहिजे. आजची विशेष बोनस टीप अशी आहे की कोणाचं मन जिंकण्यासाठी स्वतःला बदलू नका, तर स्वतःची अशी एक प्रतिमा निर्माण करा की जिच्यावर तुमचं स्वतःचं प्रेम असेल. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात असता, तेव्हा जग तुमच्या प्रेमात पडते. हे नियम नक्की आहे. तुमच्या आयुष्यात होणारे बदल या सर्व नियमांनंतर झालेले मला नक्की सांगा. धन्यवाद.